नऊ मुद्दा आहे मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यातील चीन देशीय प्रवासी युआंग चॉंग यांच्याबद्दल आज आपला हा धडा आहे. त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. चीन देशीय प्रवासी म्हणजे चीन देशातला प्रवासी युआंग चॉंग त्याला म्हणतात. त्याचं नाव आहे युआंग चॉंग. हा इसवी सन 7व्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी व बौद्ध धम्माचा अनुयायी होता. तर पहिलं समजून घ्या की भारतामधून इतर देशामध्ये जो काही बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला त्यामध्ये सम्राट अशोक यांचा सर्वस्वी खूप मोठा हात होता. म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणतः पहिली धम्मसंगती झाली, दुसरी धम्मसंगत झाली कालाशोक राजामध्ये, म्हणजे 100 वर्षानंतर, आणि त्यानंतर 250 ते 300 वर्षानंतर जेव्हा सम्राट अशोकांचा जन्म झाला त्यानंतर जेव्हा ते राजे झाले, सिंहासनावर बसले, त्यानंतर त्यांनी तिसरी धम्मसंगती आयोजित केली होती. आणि ह्या तिसऱ्या धम्मसंगतीनंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आपले भिक्खू संघांना पाठवलं होतं. त्यातला त्यांचाच मुलगा महेंद्र हा श्रीलंकेमध्ये गेले होते आणि त्या श्रीलंकेमध्ये त्यांनी बौद्ध धम्माचा वटवृक्ष स्थापन केला होता, म्हणजे बौद्ध धम्म स्थापन केला होता. आज संपूर्ण श्रीलंका हे बौद्ध धम्मी आहे. तर अशा प्रकारे काही भिक्खूंना त्यांनी चीन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि आज आपल्याला चीनमधले हे युआंग चॉंग या ठिकाणी त्यांच्याकडे बौद्ध धम्म पोहोचला आणि बौद्ध धम्मामधला इतर अभ्यासासाठी, उत्सुकतेसाठी, जिज्ञासेपोटी ते चीनमधून भारतात आले होते. भारतामध्ये साधारणतः ते काही वर्षे राहिले आणि जाताना त्यांनी बरेचसे ग्रंथ भारतातून घेऊन गेले. जे पाली संस्कृतमध्ये होते त्या ग्रंथांना त्यांनी चीनच्या भाषेमध्ये अनुवाद केला आणि तिकडे गेला. जेव्हा भारतामध्ये बौद्ध भिक्खूंची कत्तल झाली आणि ह्या ठिकाणी कुठलंही पुस्तक अवेलेबल नव्हतं, म्हणजे कुठलाही ग्रंथ अवेलेबल नसताना श्रीलंकेमधून किंवा चीनमधून हे जे अनुवादित झालेले ग्रंथ आहेत त्यांच्या अभ्यासास ते ग्रंथ पुन्हा भारतामध्ये आणण्यात आले आणि पुन्हा पाली भाषेमध्ये ते अनुवादित करण्यात आले. तर अशा प्रकारचा हा प्रवास आहे. सगळ्यात पहिला तर कृतज्ञता मी व्यक्त करतो सम्राट अशोकांबद्दल की ज्यांच्यामुळे भारताच्या बाहेर बौद्ध धम्म गेला, म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परत हे युआंग चॉंग 3 प्रवास आहेत असं म्हणायला गेलं तर त्यातले युआंग चॉंग संदर्भात आपल्याला माहिती भेटते. तर आज आपण त्यांच्या संदर्भात त्यांचे प्रवास वर्णन आहे. आणि ह्यांचं ह्या चीनी प्रवासाचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी दैनंदिनी वापरली होती. उदाहरणार्थ की मी समजा ह्या ठिकाणी गेलो तर ते तसं नोट डाऊन करायचं आपल्या वह्यामध्ये की ह्या ठिकाणी मी गेलो तर मला हेही दिसलं, मी ह्या ठिकाणी गेलो तर मला ह्या लीमध्ये गेलो, म्हणजे त्यांचं ली हे अंतर मोजायचं मापन आहे त्यांचं, तर मला असा प्रकारे दिसलं, मला तसा प्रकारे दिसलं. तर ह्यांच्या नोंदींवरून आज आपलं जे बुद्धगया दिसतं आहे, बुद्धगया मंदिर आहे, टेम्पल आहे, ते टेम्पल शोधण्याचं काम अलेक्झांडर कनिंघहॅम यांनी केलं. म्हणजे ह्या दैनंदिनींच्या वापरावरती, म्हणजे हे जे तिन्ही प्रवासी होते त्यांच्या दैनंदिनमध्ये ती नोंद होती की मी ह्या ठिकाणी गेलो तर मला हे बुद्धगया मंदिर दिसलं, मी इकडे गेलो तर मला सारनाथ मंदिर दिसलं किंवा सारनाथ स्तूप दिसला किंवा इतर बौद्ध धर्मीय जी स्थळं आहेत ती मला दिसली. पण काळाच्या ओघामध्ये ते मातीच्या खाली गेले होते. त्या सर्वांचं उत्खनन करण्याचं काम अलेक्झांडर आणि इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलं आणि आज आपल्याला जी भव्य दिव्य बौद्ध संस्कृती दिसते स्थापत्य कलेच्यानुसार, तर ते अलेक्झांडर कनिंघहॅम आणि इतर म्हणजे हे जे प्रवासी आहेत त्यांच्या लिखाणामुळे आणि अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्या उत्खननामुळे, सोबतच जेम्स प्रिन्सेप नावाचे एक व्यक्ती होते जे त्यांनी ब्राह्मी लिपी हे कशी वाचायची हे त्यांनी उलगडला होता. सम्राट अशोकांचे शिलालेख हे ब्राह्मी लिपीमध्ये आहे, खरोष्टी लिपीमध्ये आहेत आणि आरामाईक लिपीमध्ये आहेत. तर ह्या सगळ्यांचा शोध नंतर झालेला आहे. तर ह्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज आपला धडा आपण सुरू करतो आहे. काय लिहिलेलं आहे
प्राचीन भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार भारताच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील अनेक देशांमध्ये अर्थातच संपूर्ण मध्य आशियामध्ये झालेला होता. त्याचा परिणाम असा झाला की चीनसारख्या देशामधून अनेक भिक्खू बौद्ध धम्माच्या अध्ययनाकरिता भारतामध्ये आलेत. त्यात 3 चीनी प्रवासी फार प्रसिद्ध आहेत. यात युआंगचांग हे अतिशय महत्त्वाचे प्रवासी आहेत. त्यांनी नालंदा विद्यापीठामध्ये, नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये आहे, नालंदा विद्यापीठामध्ये सुद्धा बौद्ध धम्माचे अध्ययन केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी भारतामधील व सिलोनमध्ये, सिलोन म्हणजे आत्ताचं श्रीलंका मधील अनेक बौद्ध विहारांना सुद्धा भेटी दिलेल्या होत्या. यांचे प्रवास वर्णन प्राचीन भारतातील इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे ज्यांनी, मी जसं तुम्हाला म्हणलं की ते जे ज्या ठिकाणी गेले त्याचं त्यांनी प्रवास वर्णन म्हणजे त्यांच्या डायरीमध्ये नोंद केली होती आणि त्या नोंदीचा उपयोग करून आज आपण विस्तृत भारत किंवा इतर जे संशोधन झालेलं आहे किंवा उत्खनन झालेलं आहे त्याचा तो वापर केलेला आहे. तर आपण सुरू करतो. अतिते कीर भारतस्य विजावंता पज्जावंता सब्बत विसुत्ता. म्हणजे भूतकाळी, अतिते कीर म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा भूतकाळी, भारत देश ज्ञान आणि संपत्ती यामध्ये सर्वत्र प्रसिद्ध होता. विद्यावंत म्हणजे विद्वान आणि पज्जावंत म्हणजे प्रज्ञावंत म्हणजे हे असं म्हणे. तर भूतकाळी भारत देश ज्ञान आणि संपत्ती यामध्ये सर्वत्र प्रसिद्ध होता. तेन विविधेहि देशेहि जना यानं लब्धं सिप्पंच विज्जं च शिक्षितुम एथ आगता. त्यामुळे म्हणजे भारत देश ज्ञान संपत्ती मध्ये सर्वत्र प्रसिद्ध असल्यामुळे विविध देशातील, विविधेहि देशेहि जना, विविध देशातील लोक यानं लब्धं ज्ञान मिळवण्यासाठी, सिप्पंच विज्जंच शिक्षितुम म्हणजे कला आणि विद्या शिकण्यासाठी, एथ आगता म्हणजे येथे येत असत. त्यामुळे म्हणजे पूर्वी भारत देश हा खूप ज्ञान आणि संपत्तीमध्ये प्रसिद्ध होता, सर्वत्र त्याला मान्यता होती आणि त्यामुळेच विविध देशातील लोक ज्ञान मिळवण्यासाठी, कला आणि विद्या शिकण्यासाठी येथे येत असत. चीनरठ्ठतो, चीन देशातून, चीनरठ्ठतोपि बहवो जना भारतं आगता म्हणजे चीन देशातून सुद्धा अनेक लोक भारतात आले. चीनरठ्ठतोपि बहु जना भारतं आगता म्हणजे चीन देशातून सुद्धा अनेक लोक भारतात आले. तेसु एको युआंगचांग नामको, त्यांच्यात एक युआंगचांग नावाचा होता. यदा जम्बूद्वीपे राजा हर्षवर्धनो राज्यं कारयति, तेव्हा जम्बूद्वीपात हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हर्षवर्धन म्हणजे हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. तदा कतिपयानि वर्षाणि भारते वसित्वा सो चीनदेशं पहिनिवतो म्हणजे तेव्हा काही वर्ष भारतात राहून तो परत चीन देशी गेला. तदा कतिपयानि वर्षाणि भारते वसित्वा सो चीनदेशं पहिनिवतो म्हणजे तो काही वर्ष भारतात राहिला आणि परत तो निघून गेला, चीन देशामध्ये आपल्या घरी निघून गेला. हिमवतो उत्तरेन चीनदेशी वत्तती, हिमालयाच्या उत्तरेस चीन देश आहे. तो भारतं आगंतु यो अद्धा सो अतिवीय कठिनो भयपरिपूर्णो च तस्मिन् अद्धानि उच्चा पब्बता भयंकरा गुहायो विशाल नदिया घोरानि अर्यानि च होन्ति. म्हणजे ततो भारत आगंतु यो अद्धासो अतिवीय कठिनो भयपरिपूर्णो च तस्मिन् अद्धानि उच्चापबत्ता भयंकरा गुहायो विशाल नदिया घोरानी अर्यानी च होती. म्हणजे चीन देशातून भारतात यायचा जो मार्ग आहे तो फार कठीण आणि भयानक भरलेला होता. त्यामध्ये उंच पर्वत, उच्च पर्वता, भयंकरा गुहायो म्हणजे भीषण गुहा, भयंकर गुहा, विशाल नद्या, घोराणी अर्यानी च आणि भयानक अरण्य होती. वाल्मिकेही जीवितं रक्षितव्यं होती. वाघ सिंहापासून किंवा हिंस्त्र पशूंपासून जीव वाचवावा लागत असे. यो तेन अद्धता गंतु इच्छति तेन अद्धुनो मरु पब्बत गहन निमित्ता विशेषा अधिलिखितब्बा होती. तो ज्या मार्गाने जाऊ इच्छितो त्याने वाळवंट, पर्वत, घनदाट वण इत्यादी वैशिष्ट्ये
नीट लक्षात ठेवावीत. म्हणजे ह्या ज्या मार्गाने तो जाणार आहे, जो कोणी ह्या मार्गाने जाणार आहे म्हणजे चीन देशातून भारतामध्ये येत असेल तर त्यांनी हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे की त्या ठिकाणी वाळवंट आहे, पर्वत आहे, घनदाट वन आहेत इत्यादी गोष्टी त्यांनी नीट लक्षात ठेवावीत. यो कोचिनं अध्यानं जानानि ते मग्गु देशकं कत्वा तेन सद्धी एव गंतव्यं होती. जो कोणी मार्ग जाणतो त्याला मार्गदर्शक करूनच त्याच्यासोबत प्रवास करावा लागतो. म्हणजे वाटाड्या, एक प्रकारे वाटाड्या कसा असतो की जो समजा कुठल्या तुम्ही अनोळखी प्रदेशात गेला तर त्या ठिकाणी जो स्थानिक रहिवासी आहे त्याच्या माहितीनुसार किंवा त्याला सोबत घेऊनच आपण प्रवास केला पाहिजे. अशा प्रकारची माहिती दिली आहे की जो कोणी मार्ग जाणतो म्हणजे जो कोणी त्या ठिकाणी स्थानिक लोकल आहे त्याला माहिती आहे की हा रस्ता कुठे जातो, कसा येतो, त्याला मार्गदर्शन करून त्याच्यासोबतच प्रवास करा. म्हणजे त्याच्यासोबत वाटचारू जो असतो आपला प्रवासी असतो, मार्गदर्शक असतो, त्याच्यासोबत आपण प्रवास करावा. एवं यानं अधिगंतु जीवतंपी अनपेक्षो हुत्वा योंग चॉंग पंडितो जंबूदीपं आगतो. असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवाची पर्वा न करता योंगचांग पंडित भारतात आला. एवं यानं अधिगंतु जीवितंपी अनपेक्षो हुत्वा योंगचॉंग पंडितो जंबूदीपं आगतो. म्हणजे असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवाची पर्वा न करता योंगचांग पंडित भारतात आला. जंबूद्वीप ॲक्च्युअली त्यावेळी भारताला जंबूद्वीप म्हणत होते, पण वास्तविक जंबूद्वीप खूप मोठा प्रदेश आहे. तर पण आपण सारांशमध्ये भारतामध्ये आला. आगंत्वा बुद्ध धम्मस्य उपासको हुत्वा जंबूद्वीपे यथ तथ्य चरित्वा बहुनो ग्रंथा तेन पठिता लोकचर्या दिठ्ठा बुद्ध धम्मस्य अध्ययन कत्तं. आगंत्वा येऊन बुद्ध धम्मस्य उपासक हुत्वा म्हणजे तो बुद्ध धम्माचा उपासक होऊन जंबूद्वीपे यत्थ तथ्य चरित्वा म्हणजे भारतात ठिकठिकाणी फिरला. बहुनो ग्रंथा तेन पठिता त्याने अनेक ग्रंथ त्याने वाचले. लोकचर्या दिठ्ठा लोकजीवन पाहिले. बुद्ध धम्मस्य अध्ययन कत्तं आणि बुद्ध धर्माचे अध्ययन केले. चीन देशं पटिनिवतत्त काले तेन अत्तना सद्धिं बहुवो ग्रंथा नीता. चीन देशी परत जाताना त्याने सोबत अनेक ग्रंथ नेले. चीन देशं पटिनिवित्त काले तेन अत्तना सद्धिं बहुवो ग्रंथा नीता. आता आपल्याला विभक्ती झालेली आहे, त्यासोबत आपण सद्धिंचा अर्थ समजलेला आहे, ते विभक्ती आलेली आहे. चीन देशी परत जाताना त्याने अनेक सोबत ग्रंथ नेले. अत्तनो चरिकाय वर्णनं कत्वा एकं पोथकं पी तेन लिखितं. आपल्या प्रवासाचे वर्णन करून त्याने एक पुस्तकही लिहिले. अशा प्रकारे पुस्तकसुद्धा लिहिले किंवा पुस्तकही लिहिले. यं यं तेन एत्थ दिठ्ठं सुत्तं अनुभूतं च तं तत्थवर्णितं. त्याने जे जे काही पाहिले, ऐकले, अनुभवले ते सर्व त्यात त्याने वर्णन केले. अत्तनो रठ्ठ परिनिवतित्वा तेन अनेकेसं सुगत गत्थानं चिनस्स भाषाय परिवर्तनं कतं. म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो की त्याने जे काय आपल्या भारतातून जे काही निघून गेले होते ते त्याने अनुवाद केला चीन भाषेमध्ये. ते लिहिले. स्वदेशी परतल्यावर त्याने अनेक बौद्ध ग्रंथ चीनी भाषेत भाषांतरित केले. भारते प्राचीनकाले बहु राजमार्गा होती. भारतात प्राचीन काळी अनेक राजमार्ग होते. तेही अध्याने तक्षशिला, वैशाली, राजगहं, पाटलिपुत्रं, सावथी, उज्जैनी, वाराणसी, प्रतिष्ठानं ती विसुत्तानि नगरानि अय्यमय्यं संबद्धानि. त्या मार्गाने तक्षशिला, वैशाली, राजगृह, पाटलिपुत्र, श्रावस्ती, उज्जैनी, वाराणसी, प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठणा अशी प्रसिद्ध नगरे परस्परांशी जोडलेली होती. तेसु अध्यानेषु दानरता राजानो विहारे आरामे पोखरणीयो भोजनशालायो पथिगेहानि च पजानं कल्याणं करोन्ति ती योंगचांग पंडितो लिखती. म्हणजे त्या मार्गावर दानशील राजांनी विहारे, उद्याने, तलाव, भोजनशाळा आणि प्रवाशांसाठी विश्रांतीगृहे उभारून लोकांचे कल्याण केले असे योंगचांग पंडित लिहितो. तर एवढं छोटीशी तुम्हाला ह्या 10वीच्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे की योंगचांग कशा प्रकारे एक चायनीज मूवीज पण आहे, मूवी पण आहे योंगचांग म्हणून.
तर तुम्ही यूट्यूबवरती ते पाहू शकता. त्याच्यावरती यूट्यूबवरती तो पिक्चर अवेलेबल आहे. त्याचा प्रवास कसा झाला हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सुरुवातीला अर्धा पाठ हा इंग्लिशमध्ये आहे आणि अर्धा पाठ हा हिंदीमध्ये आहे. तर तुम्ही तो पाहू शकता. खूप छान पिक्चर आहे. हा यॉंग चॉंगचे म्हणजे कशाप्रकारे प्रवास त्याने केला होता तो सर्व त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर हा युआंग चॉंग म्हणजे हे 3 प्रवासी आहेत. त्यातले युआंग चॉंग खूप प्रसिद्ध आहे. जो त्याने कसा चीन देशातून भारतामध्ये येणारा जो मार्ग आहे तो कशाप्रकारे खडतर मार्ग आहे. उंच उंच पर्वत आहेत, भयंकर अरण्य आहेत, विशाल नद्या आहेत. ह्या सर्व पार करून भारतामध्ये आला. भारतामध्ये येताना सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की त्याच्याकडे फक्त चीनी भाषा होती. म्हणजे तो भारतातली भाषा त्याला माहीत नव्हती. पण अशा वेळी तो नालंदा विद्यापीठामध्ये राहतो किंवा भारतातल्या इतर अनेक ठिकाणी राहतो. पण तो राहताना त्या तिकडची भाषा समजून घेतो, शिकून घेतो आणि त्यानुसार तो तिथे हे करतो. एक डिबेट आहे म्हणजे राजा हर्षवर्धन राज्याच्या काळामध्ये डिबेट व्हायचे. त्यावेळी त्या डिबेटमध्ये त्याने महायान पंथांच्या थ्रू त्याने त्याचं पार्टिसिपेट केलं होतं आणि ते डिबेट जिंकली होती. अशा प्रकारचा सीन युआंग चॉंगमध्ये दिसतो. तुम्हाला डायरीमध्ये पण दिसेल. आता म्हणजे महायान पंथ आहेत, थेरवादी पंथ आहेत, वज्रायणी पंथ असे वेगवेगळे पंथ त्यावेळी भारतामध्ये होते आणि ह्या सर्वांचा अभ्यास ह्या युआंग चॉंगने केला होता. आणि जसं मगाशी म्हणालो की नालंदा विद्यापीठ हे खूप विस्तृत विद्यापीठ आहे, जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे. त्या काळी देशातले विविध देशातील लोक ह्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी येत असत. तर अशा प्रकारे नालंदा विद्यापीठाची माहिती भेटते. परत त्याने राजगृहाची माहिती दिली आहे, श्रावस्तीची माहिती दिली आहे, प्रतिष्ठान म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये पण आला होता. माझ्या माहितीनुसार नाशिकचं जे त्रिरश्मी लेणी आहे त्या ठिकाणी पण तो गेला होता. आणि अशा विस्तृत महाराष्ट्रामध्ये विस्तृत फिरला. भारतातल्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरून आलेला व्यक्ती हा. जेव्हा जाताना आपल्यासोबत येथील बरेचसे ग्रंथ जे संस्कृतमध्ये होते, काही पालीमधले होते, ते सर्व ग्रंथ तो आपल्या मायदेशी म्हणजे चीन देशामध्ये घेऊन गेला. तिथे त्याने त्यांचं अनुवाद केला चीन भाषेमध्ये. आणि जेव्हा मगाशी आपण जे सुरुवात केली होती की भारतामध्ये जेव्हा बौद्ध धम्माच्या जे भिक्षू होते त्यांची कत्तली इकडच्या राजाने केली, त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी हे सर्व इतर देशामध्ये पळून गेले आणि भारतामध्ये बौद्ध धम्माचा नामनिश नव्हता, खूप अल्प प्रमाणात होता. तर अशावेळी शिकण्यासाठी काय करायचं, तर काही आपले भारतातले विद्वान हे चीन देशात गेले, सिलोनमध्ये गेले. तिकडच्या भाषेमध्ये जो अनुवाद झालेले ग्रंथ म्हणजे आपलेच ग्रंथ तिथे अनुवाद झालेले, ते सर्व ग्रंथ पुन्हा पाली भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केला आणि भारतामध्ये पुन्हा आले. तर ह्या यांच्या बाबतीत आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आजचा हा धडा इथेच संपला. एवढाच छोटाच असल्यामुळे आपण जास्त विस्तृत घेणार नाही आहोत, परीक्षेपुरतंच घेणार आहोत. आणि ह्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ कधीतरी करेल, नक्कीच करेल विस्तृत माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्याला जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण सर्वांना ते शेअर करावे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी खास करून याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. स्क्रीनवरती मी जसं म्हणतो की स्क्रीनवर जे जे दिसेल ते तुम्ही सर्व नोट डाऊन करायचं आहे आपल्या वहीमध्ये. आणि आपल्याला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण आपल्याकडून पाली जी वचनं आहेत त्यांना आपण मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये अनुवाद करतो, जे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला भेटत नाही. म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये ते आपल्याला भेटत नाही, खूप रेअर प्रमाणात झालेलं आहे. खूप कमी असे शिक्षक आहेत की जे पाली भाषेचा प्रचारमध्ये आपल्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात आहेत. आपली संख्या खूप कमी आहे. त्यांना या संख्येला वाढवायचं असल्यामुळे जास्तीत जास्त जे माझेच नाही तर इतर जेवढे काही पालीचे व्हिडिओ असतील ते सर्व आपण शेअर करा. आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबतो. नमो बुद्धाय.